नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे मधू सिंधूच्या रूममध्ये आलेली असते आणि ती सिंधूला बोलते की मला तुझं तोंड पाहण्याची सुद्धा इच्छा नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर विशाल बरोबर लग्न कर आणि कायमचं हे घर सोडून निघून जा, पुन्हा तुझं तोंड दाखवायला इथे येऊ नको। आणि हे सगळं काही बोलताना अन्वी ऐकते। अन्वी तिथे जाते आणि मधूला म्हणते की तुम्ही सिंधूला असा फोर्स करू शकत नाही आणि आता सगळं काही राघव मामाला सुद्धा विशालबद्दल कळलेले आहे, त्यामुळे आता राघव मामा सुद्धा सिंधू मामीचं लग्न विशाल बरोबर होऊ देणार नाही असं बोलता क्षणी सगळेजण राघवकडे येतात आणि राघव घरातील सगळ्या व्यक्तींना त्याच्या रूमच्या जवळ बोलावून घेतो। त्यावेळेस सगळे म्हणतात आम्हाला कशाला बोलवले राघव इथे। त्यावेळेस राघव म्हणतो की आतमध्ये विशाल आणि विशालची गर्लफ्रेंड आहे माझ्या रूममध्ये, विशाल हा चांगला माणूस नाही, आता तुम्हाला सगळ्यांना त्याचा नीच आणि घाणेरडा चेहरा पाहायला मिळेल असं म्हणून आता राघव दरवाजा उघडणार। आता दरवाजा उघडल्यानंतर खरोखरच तिथे विशाल आणि काजल असतील का काजल पुन्हा एकदा गायब झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि खरोखर आता त्यांना रंगे हात पकडल्यानंतर सिंधूच आता विशालचं थोबाड तर नाही ना फोडणार। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।